माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि आत्ताच्या महानगरपालिकेतल्या नगरसेविका यांनी मागणी केलेल्या पेन्शनबाबत बोलत होतो. त्यांनी आज विविध न्यूज डिजिटल चॅनलवर क्लिप व्हायरल केल्या की नगरसेवक अशी कामे करतात, अशा परिस्थितीत कामे करतात. परंतु मी सांगू इच्छितो की नगरसेवक प्रभागामधील नगरसेवक असताना त्या नगरसेवकाच्या पॅनलमध्ये जो काही निधी असतो तो असतो नगरसेवक निधी, तो असतो मागासवर्गीय निधी, तो असतो प्रभाग विकास निधी, तो असतो झोपडपट्टी सुधारणा निधी. अशा प्रकारे जवळजवळ 5 करोड रुपयाचा निधी 5 ते 50 करोडचा निधी हा प्रत्येक पॅनलमध्ये उपलब्ध होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टी या पॅनलच्या नगरसेवक क्षेत्रामध्ये होत असताना प्रत्येक विभागाचा अर्थसंकल्पित तरतूद असतो. मग ते सार्वजनिक बांधकाम प्रभाग विकास निधी असेल, सार्वजनिक बांधकाम प्रभाग सुधारणा निधी असेल, झोपडपट्टी सुधारणा निधी असेल, मागासवर्गीय झोपडपट्टी सुधारणा असेल, अनुसूचित जाती समाज निधी असेल, घनकचऱ्याचे विविध निधी असतील, विद्युत विभागाचा निधी असतो, पाणी खात्याचा निधी असतो. असं जवळपास एका पॅनलमध्ये जवळजवळ 50 कोटीचा निधी हा ठाणे महानगरपालिका अग्रेषित करत असते. आणि जर हे 50 कोटी जर अग्रेषित केले तर यांच्याकडून सरळ ते 10% वसूल करतात. आता 50 कोटीचे 10% किती झाले ते तुम्ही हिशोब करा. आणि एवढे जर टक्के नगरसेवकांच्या खात्यात येत असतील आणि शिवाय मला सांगू इच्छितो की सन्माननीय नगरसेवक आणि माजी महापौर यांनी ठाणे महानगरपालिका जी दुर्धर परिस्थितीतून जाते, आज ठाणे महानगरपालिकेमध्ये स्वतःचं आर्थिक बजेट नाही आहे. मग तो बजेट जो अवलंबून असतो पाणी खाते, टॅक्स खाते, शहर विकास खाते, जन्म मृत्यू दाखले कर, रस्ते सफाई कर, गटर सफाई कर, या विविध कराच्या माध्यमातून जो काही निधी संकलित होतो, तर मला माजी महापौर मीनाक्षी शिंदे सॉरी टू से दॅट द नेम बिकॉज मीनाक्षी शिंदे आणि एका हिरोईनचं नाव मीनाक्षी बोलल्यानंतर ते हिरोईनचं नाव तोंडात येतं. तर मीनाक्षी शिंदे ह्या ॲग्रेसिव्ह नेत्या शिवसेनेच्या जर असतील त्यांना महिला विधेयकाची काही आवश्यकता नाही ना. ज्याने तर तो टेंबीनाक्यावर गजर करत होत्या, काँग्रेस सत्तेच्या विरोधात, राजीव गांधीच्या विरोधात, विरोधकांच्या विरोधात गजर करत होत्या. सर्व टेंबीनाक्यावरती एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते लोक महिला की महिला विधेयक नामंजूर झाल्यामुळे विरोधकांवर विरुद्ध घोषणा देत होत्या. जर अशा ॲग्रेसिव्ह महिला जर महाराष्ट्रात असतील तर त्यांना महिला विधेयक आरक्षणाची गरज काय, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, मीनाक्षी शिंदेने जे मागितलेले पेन्शनबाबत मी सांगू इच्छितो, मीनाक्षी शिंदे यांचं एवढ्या वर्ष नगरसेविका राहिल्या, आत्ता माजी महापौर राहिला, तर महानगरपालिकेसाठी असं भरीव योगदान काय काम आहे, आर्थिक निधी तिजोरी भरण्याबाबत महानगरपालिकेला काय योगदान दिलं आहे, विचारणा आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि आत्ताच्या नगरसेविका यांचं महानगरपालिकेबाबत काय योगदान आहे, आर्थिक वसुलीबाबत, महानगरपालिकेचं आर्थिक बजेट संकलन करण्याबाबत काय योगदान आहे, की अमुक एवढे करोड रुपये मीनाक्षी शिंदेंनी महापौर कार्यकालामध्ये महानगरपालिकेच्या तिजोरीत भरणा करायला लावले, असं कुठलं योगदान आहे का?
तर नाही आहे. एकाही 131 नगरसेवक आहेत ठाणे महानगरपालिकेचे. ठाणे महानगरपालिकेचे 131 नगरसेवक आहेत. मागील पण 131 होते, त्याच्या आधी पण 131 होते. मी सांगतो 34 वर्षाच्या इतिहासामध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या एकाही नगरसेवकाला वाटलं का की आपण महानगरपालिकेची तिजोरी कशी भरेल असं योगदान देऊ? नाही वाटलं. इवन दो आज दुर्धर अवस्था असताना देखील झालेली कामं पुन्हा पुन्हा तोडून आत्ताच नगरसेवक येऊन 1 वर्ष झालं. आत्ताच नगरसेवक 1 वर्षही नाही झालं, एकाच महिना झालेला आहे. आणि एकाच महिना झालेल्या प्रभागातील फुटपाथ गटारे तोडायला घेतलीत. हा निधी कुठून आला? यांच्या निविदा कधी निघाल्या? देकार कधी भरले? फायली कधी मंजूर झाल्या? याचं काही आता पत्ता नाही. परंतु सर्व प्रभागामध्ये गटारं फोडायला घेतली, फुटपाथ तोडायला घेतले. आता पावसाळा तोंडावर आला, अजून नाले सफाईचा वणवा आहे, गटर सफाईचा वणवा आहे, रस्ते सफाईचा वणवा आहे, तलाव स्वच्छतेचा वणवा आहे. पावसाळ्यापूर्वी ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत ना, त्या होत नाहीत. आणि ठाणे महानगरपालिकेची आर्थिक तिजोरी कशी भरेल याबाबत माजी महापौरांचं काही योगदान आहे हा प्रश्न आहे त्यांना. ते त्याने स्पष्टीकरण जर डिजिटल मीडिया लाईव्हवर दिलं असतं जरा बरं झालं असतं. त्यांनी सक्षमतेने सांगितलं असतं की महानगरपालिकेला मी एवढे करोडो रुपये वसूल करून दिले माझ्या महापौर कार्यकालामध्ये, तर मी मान्य केलं असतं की त्यांना पेन्शन द्या. पण असं कुठलंही योगदान नाही मीनाक्षी शिंदेंचं. महानगरपालिकेच्या तिजोरी भरेल असं कुठल्या आर्थिकदृष्ट्या असं कुठलंही नाही आहे. मग त्यांना काय अधिकार आहे पेन्शन मागण्याचा? कुठल्या घटनेच्या कुठल्या कलमानुसार त्या नगरसेवकांसाठी पेन्शन मागतात? नगरसेवक काही कर्मचारी नव्हे, तर तो जनतेच्या मतावर निवडून आलेला नोकर आहे. महानगरपालिकेच्या संस्थेचा सदस्य आहे. या सदस्याने महानगरपालिकेचा आर्थिक तरतूद कशी बचत होईल ह्या धोरणातून विचार करायला पाहिजे. पण हे धोरण न करता टक्केवारीने पैसे कमवायचे ते वेगळे, 80वरती पेन्शन मागायचे ते वेगळे. परंतु ह्या नगरसेवक पदाचा त्यांना पगार मिळतो. सांगू इच्छितो, ह्या नगरसेवक पदाचा त्यांना पगार मिळतो अधिकृत नगरसेवक निवडून आल्यानंतर. मग ते पैसे कुठे जातात? टक्केवारीचे पैसे कुठे जातात? ठेकेदारातून. आणि मग तुम्हाला पुन्हा पेन्शन कशाला पाहिजे? जर सुप्रीम कोर्ट हायकोर्टने जर आमदार खासदारांचे पेन्शन बंद केलेलं आहे, तर नगरसेवकाची पेन्शन कुठल्या घटनेच्या कलमांतर्गत चालू होईल? तर तशी मागणी करते. पूर्ण मीनाक्षी शिंदेने आधी अभ्यास करावा, मग पेन्शन धोरणाबाबत महानगरपालिकेच्या नगरसेवकांना पेन्शन मिळण्याबाबत धोरणावर बोलावं. एवढंच सांगू. धन्यवाद. जय विजय महाराज.